धक्का असं नाही आहे, कारण की आपण जर परिस्थिती जर बघितली पिंपरी चिंचवड शहराच्या विकासाच्या बाबतीमध्ये आणि जे काही प्रश्न राहिलेले आहेत, प्रलंबित प्रश्न आहेत, तर ते सोडवण्याच्यासाठी भाजपची सत्ता महाराष्ट्रात पण आहे आणि देशात पण आहे. तर काही केंद्र शासनाचे जे प्रश्न आहेत ते आणि महाराष्ट्र शासनाचे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं त्याचा उपयोग होईल. म्हणून आज आम्ही सर्वजण त्या ठिकाणी भाजपमध्ये प्रवेश करतोय. तर निश्चित आता आपण बघू येत्या काळामध्ये 15-16 तारखेला आपल्याला त्या ठिकाणी दिसेल. तर मला असं वाटतं की तो नारा जवळपास खरा ठरेल. नाही, लोकसभेच्या वेळेस जे माझ्यावरती आदरणीय उद्धव साहेबांनी जो विश्वास टाकला, त्या विश्वासाने आपण जवळपास 6 लाख मतं आपण त्या ठिकाणी घेतलेली आहेत. परंतु कुणावरही माझी नाराजी नाही आहे. हा विकासाच्यासाठी आणि शहराच्या विकासामध्ये म्हणजे ज्या पद्धतीनं विकास होतोय आणि त्यासाठी आपल्याला या पक्षामध्ये आपण जातोय. जवळपास 10-15 जण त्या ठिकाणी आहेत, नगरसेवक, माजी नगरसेवक आहेत आणि काही पदाधिकारी देखील आहेत. ते आता आपल्याला दुपारी 12 वाजता त्या ठिकाणी कळेल. नाही, त्याच्यामध्ये पक्षाचे सगळे प्रमुख शहरातील आमदार आहेत किंवा सगळेजण आहेत. तर ती नाराजी दूर करण्यासाठी त्या ठिकाणी सर्वांना बरोबर घेऊन त्यांनाही तेवढंच रिस्पेक्ट आणि तेवढीच त्यांना त्या ठिकाणी हे दिलं जाईल, रिस्पेक्ट दिला जाईल आणि तो नाराजी दूर करण्यासाठी आम्ही सर्वजण, मग आमदार असतील, शहराचे शहराध्यक्ष शत्रुघ्न बापू काटे असतील, आम्ही सर्वजण तो प्रयत्न करू. माझी पत्नी त्या ठिकाणी उमेदवार असेल. नातेवाईकांना नाही, जर तुम्ही बघितलं तर म्हणजे त्यांची स्वतःची जे कार्यपद्धती आहे आणि ते स्वतःही चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी काम करतात. त्यामुळं तर ते मागच्या वेळेस पण निवडून आलेत, आता यावेळेस पण येतील असं वाटतं.